संध्याकाळची 5ची वेळ. वसंता घरातनं बाहेर पडला. पायामध्ये पायतान सरकावून तो पुन्हा गावाच्या दिशेने चालायला लागला. कारण पण तसंच होतं. वसंताचा जिवलग मित्र शिरपती. 2 दिवस झाले शिरपती खूपच आजारी होता. सगळ्या गावात कालवा होता की शिरपतीला भूतानं झपाटलं. तसं शिरपतीनं कुणालाच काही सांगितलं नव्हतं की त्याच्याबरोबर नेमकं काय झालंय. पण जे लोक शिरपतीला भेटून आलेले होते त्यांचं म्हणणं होतं की नक्कीच शिरपतीला बाहेरची लागण झाली. 10-15 मिनिटातच वसंता गावात पोचला. चौकातल्या दुकानात त्यानं शिरपतीला खाण्यासाठी काही बाय पिशवीमध्ये घेतलं. त्यानंतर तो चौकातल्या उजव्या बाजूच्या छोट्याशा गल्लीमध्ये वळला, कारण त्या गल्लीमध्येच शिरपतीचं घर होतं. तसा शिरपती हा शेतकरी माणूस. त्याचं शेत वसंताच्या शेताच्या बाजूलाच होतं, पण त्याचं कुटुंब मात्र राहायला गावामध्येच होतं. त्या गल्लीत शिरल्यानंतर 5च मिनिटात वसंता शिरपतीच्या घराच्या चौकटीजवळ जाऊन पोचला आणि त्यानं बाहेरनं शिरपतीला हाक मारली. शिरपतीराव हाय का घरी? तशी शिरपतीरावाची बायको पार्वती ही पदर सावरत दरवाजामध्ये आली आणि वसंताला बघून ती म्हणाली, या की भाऊजी, हे काय आत्ताच चहा पिऊन बसलेत? तुमचीच आठवण काढत होते. शिरपतीचं गावातलं घर म्हणजे जुन्या पद्धतीचं माळवादाचं घर. बाहेरची खोली जरा मोठी होती. त्या खोलीमध्येच एका खाटेवर शिरपती झोपलेला होता आणि घराच्या बाहेरच्या बाजूला पत्र्याची 4 पानं मारून तिथं चुलीची खोली केलेली होती. तसा शिरपती लटक्या रागानंच वसंताला म्हणाला, आत्ता आलायस वय? 2 दिवस झाले कुठं होतास? तसं वसंत म्हणाला, अरे जरा कामं होती. मला वाटलं की तुला साधा थंडी ताप आला असेल, पण सगळं गाव तुझ्या घराकडं तुला बघायला यायला लागलं म्हणून म्हणलं चला आपण पण जाऊन येऊ. नेमकं काय झाले ते पण कळेना. गावात कालवा उठलाय की तुला लागीर झाली म्हणून. खरं आहे का ते? तसं शिरपतीनं घराच्या बाहेरच्या त्या चुलीच्या खोलीकडे वाकून बघितलं. पार्वती तरी घरात येणार नाही ना याचा अंदाज घेतला आणि तो थोड्याशा दबक्या आवाजातच वसंताला म्हणाला, वसंता, तुला विश्वास बसणार नाही, पण आपल्या धाकल्या मळ्याच्या खालच्या बाजूला लईच विचित्र आहे बाबा. काल मला त्याचा अनुभव आला. तसं वसंता शिरपतीला विचारायला लागला, अरे काय झाले ते नेमकं सांग तरी मला. तसं तो म्हणाला, सगळं सांगतो, पण ते मला तुला इथं नाही सांगता येणार. आपण बाहेर जाऊया. तेवढ्यात शिरपतीची बायको पार्वती ही चहाचे 2 कप घेऊन पुन्हा खोलीमध्ये आली. तसं वसंत आणि शिरपती गरम गरम चहाचे झुरके मारायला लागले. चहा संपवल्यानंतर वसंताने पुन्हा शिरपतीला आधार दिला आणि ते दोघेजण घराच्या बाहेर पडले. घरातून बाहेर पडतानाच शिरपतीच्या बायकोनं म्हणजे पार्वतीनं त्या दोघांना पण सांगितलं की जास्त अंधार करू नका, लवकर घरी परत या. शिरपती पण 2 दिवस घरात बसून बसून वैतागलेला होता आणि आता वसंताच्या नादानं त्याला पण जरा घराच्या बाहेर पडायला मिळणार होतं. ते दोघेजण त्या गल्लीतनं बाहेर पडले आणि गावातल्या चौकात असणाऱ्या मारुतीच्या देवळाच्या बाजूने देवळामागच्या तक्क्याजवळ गेले. तिथं संध्याकाळच्या वेळेला कोणीच नसायचं. त्यावेळी शिरपतीनं वसंताला सांगितलं की वसंता, लेका तुझा विश्वास बसणार नाही, पण धाकल्या मळ्याच्या खालच्या बाजूला लयच भयानक गोष्ट आहे बघ. परवा दिवशी रात्रीचा आठवडा होता म्हणून उसाला पाणी देण्यासाठी मी धाकल्या मळ्यामध्ये गेलेलो होतो. रात्रीची 10-10:30ची वेळ असेल. त्या दिवशी मी रानातल्या शेडवरच झोपलेलो होतो. कचाकच 4-5 सऱ्याची दारं मोडून मी नवीन सऱ्यांमध्ये पाणी सोडलं आणि पुन्हा तिथंच बांधावर बसलो. तेवढ्यात मला बांधाला एक ससा दिसला. ससा धरावा म्हणून मी त्या सशाजवळ गेलो, पण ते मात्र लगेच पळून गेलं आणि त्याचा पाठलाग करत करत मी पाक उसाच्या शेताच्या खालच्या कोपऱ्याला जाऊन पोचलो. मी त्याचा लय लांबपर्यंत पाठलाग केला आणि हा पाठलाग करत असताना मी कधी धाकला मळा सोडून गावाच्या खालच्या वगळीजवळ जाऊन पोचलो हे मलाच कळलं नाही. आता वगळीबद्दल आपल्या गावात पहिल्यापासून काही कमी अफवा नाहीत आणि मी घाबरून पुन्हा शेताकडे यायला लागलो. तेवढ्यात मला तिथे एक बाई दिसली. असं म्हणून शिरपती थांबला. त्याच्या डोळ्यामध्ये आता भीती आणि आश्चर्य एकदम स्पष्ट दिसत होतं. पण आता शिरपतीला बोलतं करण्यासाठी वसंतानं पुन्हा विचारलं, काय? त्या वगळीत एवढ्या रात्रीचं बाई कशाला मारायला येईल? तसं शिरपती पुन्हा वसंताला सांगायला लागला, हिथंच तर खरी गोम आहे. मला पण त्यावेळी खूपच आश्चर्य वाटलं, कारण त्या वगळीमध्ये एवढ्या अंधाऱ्या रात्री बाई कशाला येईल? आणि बाई पण साधीसुधी नव्हती. एकदम सुंदर, एकदम गोरीपान, शृंगार केलेला, नऊवारी साडी घातलेली, नटून थटून ती माझ्यासमोर उभी होती.
तिचं रूप, तिचं लावण्य एवढं भारी होतं की स्वर्गातली एखादी अप्सराच खाली पृथ्वीवर उतरून आलेली असावी असं मला तिला बघितल्या बघितल्या वाटलं. आई शपथ सांगतो वसंता, तिच्या एवढी सुंदर बाई मी आजपर्यंत कधी बघितलेली नव्हती. मी भारावल्यासारखा तिच्याकडेच बघायला लागलो. ती बाई पण हळूहळू माझ्याजवळच यायला लागलेली. ती जशी माझ्या जवळ येत जाईल तसं तसं माझा स्वतःवरचा ताबा सुटत चालला. मी स्वतःचं अस्तित्वच विसरून गेलो. काय जादू होती काय माहिती तिच्यामध्ये. पण तिच्या एका नजरेनं मी आजूबाजूचं सगळं जग विसरून गेलो आणि मला पूर्णपणे संमोहित करून ती मला भोगायला लागली. आता श्रीपतीच्या तोंडने हे शब्द ऐकून वसंताला एक धक्काच बसला आणि त्याच्या तोंडातनं उद्गार निघाले, काय? तसं श्रीपती म्हणाला, अरे वसंता, खरंच सांगतोय मी. मला त्यावेळी काहीच कळत नव्हतं आणि अचानक मी भानावर आलो आणि तिच्याकडे बघितलं तर तिच्या जागी आता ती सुंदर स्त्री नव्हती. तिच्या जागी एक हाडळ होती, खूप भयानक. हे सांगताना श्रीपतीचं अंग आता थरथर कापायला लागलेलं होतं. वसंताचा मात्र श्रीपतीच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नव्हता. त्याला वाटत होतं की श्रीपती त्याची मस्करीच करत असावा. जर तो खोटं बोलत असता तर त्याच्या शरीराचा एवढा थरकाप का उठला असेल, हा पण एक खूप मोठा प्रश्न होता. वसंताला अजून श्रीपतीकडून बरीचशी माहिती घ्यायची होती, पण आता अंधार पडत आलेला होता आणि गल्लीच्या तोंडाला येऊन पार्वती श्रीपतीला हाका मारायला लागलेली होती. तसं वसंतानं श्रीपतीला पुन्हा एकदा त्याच्या घरी सोडलं आणि तो पुन्हा आपल्या घराकडे चालायला लागला. आणि त्याच विचाराच्या तंद्रीत वसंत कधी घरी येऊन पोचला ते त्यालाच कळलं नाही. घरी आल्यावर तो जरा शांतच बसला. बऱ्याच वेळानंतर बायकोच्या म्हणजे छायाच्या आवाजाने तो भानावर आला. छाया आता वसंताला विचारत होती, अहो तुम्ही आता इथंच जेवून जाणार आहे की शेतामध्ये जेवणार आहे? तसं वसंत भानावर आला आणि तो चाचपडतच छायाला म्हणाला, अगं मला जेवण बांधूनच दे, मी आता शेतावरच जेवीन, कारण जेवण करून जायचं म्हणल्यावर मला लयच उशीर होईल. तसं छायानं वसंताचं जेवण फाडक्यामध्ये बांधलं आणि ते गरमागरम भाकरीचं गाठोडं वसंताच्या हातामध्ये दिलं. वसंताला आज शेतावर पाळी देण्यासाठी जायचं होतं. तसं रात्रीचं शेतावर पाळी देण्याची ही काय वसंताची पहिली वेळ नव्हती. पण आता श्रीपतीसोबत हा प्रसंग घडून गेल्यापासून मात्र वसंताला रात्रीचं धाकल्या मळ्याकडे जायला थोडीशी भीतीच वाटायला लागली. आणि घरातून बाहेर पडताना छायानं पण वसंताला सांगितलं, अहो आपल्या शेडवरच जेवण करा आणि रात्रीचं लय शेतापासून लांब जाऊ नका, नाहीतर सरळ मोकळं पाणी सोडून घरी परत या. तसं वसंत छायाला म्हणाला, अगं काही काळजी करू नको, मी काय आज पहिल्यांदा चाललो आहे का पाळी द्यायला? आणि वसंता ते भाकरीचं गाठोडं घेऊन पुन्हा शेताकडे चालायला लागला. 15-20 मिनिटांमध्येच तो शेतामधल्या शेडजवळ जाऊन पोचला. शेडच्या बाहेरच्या बाजूला मोठा बल्ब लावलेला होता. त्यानं आपल्या भाकरीचं गाठोडं शेडवरच्या शिक्यावर ठेवलं आणि तो पुन्हा विहिरीजवळ जाऊन मोटर चालू करून आला. 3-4 सऱ्यांवर पाणी सोडून तो पुन्हा शेडवर येऊन बसला. पोटामध्ये कावळे ओरडायला लागलेले होते, कारण त्याला भूक पण लागलेली होती. आणि त्यातच शिक्यावर ठेवलेल्या त्या गरमागरम भाकरीचा वास त्याची भूक अजूनच वाढवत होता. त्यानं ते शिक्यावर ठेवलेलं भाकरीचं गाठोडं पुन्हा खाली घेतलं आणि तो बाहेर अंगणातच जेवायला बसला. छायानं त्याच्यासाठी चांगल्या 3 चुलीवर खरपूस भाजलेल्या पापुंद्रा आलेल्या बाजरीच्या भाकरी दिलेल्या होत्या. एका भाकरीवर तिनं मिरची आणि लसणाचा ठेचा पण दिलेला होता. भाकरीच्या वर एका डब्यामध्ये तिनं वांग्याचं कालवण पण दिलेलं होतं. वसंत त्या जेवणावर ताव मारायला लागला. 10 मिनिटातच त्यानं आपलं जेवण आटपलं आणि हात धुवून तो पुन्हा तसाच अंगणामध्ये पडला. हळूहळू त्याच्या डोळ्यावर झापड आली आणि त्याला झोपेनं घेरलं आणि तो चांगलाच पिंगुळला. पण एक अर्ध्या पाऊण तासानं त्याला जाग आली. तसा तो लगबगीनं उठला. घड्याळामध्ये बघितलं तर बरोबर 1 तास झालेला होता. तो खोऱ्या घेऊन पटकन शेतामध्ये शिरला आणि कचाकच त्यानं 3-4 दारं मोडून नवीन 3-4 साऱ्यांमध्ये पाणी सोडलं. त्यानंतर तो पुन्हा अंगणामध्ये येऊन बसला. आता 1 तासभर तरी त्याला काहीच काम नव्हतं आणि त्या मोकळ्या वेळेमध्ये त्याच्या मनामध्ये ते शिरपतीचे शब्द घोळायला लागले. आणि अचानक त्याच्या मनात कुतूहल जागं झालं की जे शिरपतीनं सांगितलं होतं ते खरं असेल का? त्यानं या गोष्टीचा शोध घ्यायचं ठरवलं. मोठी बॅटरी त्यानं आपल्या गळ्यामध्ये अडकवली आणि पायामध्ये पायतानं सारून तो पुन्हा ऊसाच्या शेताच्या बाजूच्या बांधाने दाखल्या मळ्याकडे चालायला लागला. रस्ता अडगळीचा होता, पण त्यातून पण रात्रीच्या अंधारामध्ये वाट काढत काढत तो त्या शेताच्या एकदम शेवटच्या कोपऱ्याला जाऊन पोचला, ज्याला सगळेजण दाखला मळा म्हणायचे. आणि दाखल्या मळ्याच्या पलीकडच्या बाजूला गेलं की एक छोटासा उतारा लागायचा. त्या उतारावरून वसंत आता
आपला तोल सावरत हळूहळू खाली उतरायला लागला. पण जसा तो आता त्या वगळीमध्ये उतरायला लागला तशी आता त्याच्या आजूबाजूची झाडं झुडपं चांगलीच दाट व्हायला लागलेली होती. प्राण्यांचे पक्ष्यांचे विचित्र आवाज हळूहळू वाढायला लागलेले होते. अधूनमधूनच शेजारच्या झुडपामध्ये कसली तरी हालचाल जाणवायची आणि वसंत दचकायचा. हळूहळू तो त्या वगळीच्या मुख्य पाण्याच्या प्रवाहाजवळ येऊन पोचला. पाण्याच्या खळखळाटाशिवाय तिथं दुसरा कोणताच आवाज येत नव्हता. त्या शांत वातावरणामध्ये तो पाण्याचा आवाज त्याला खूपच मंजूळ वाटला आणि त्याला स्वतःशीच हसू आलं आणि तो मनातल्या मनात म्हणाला, च्या मायला काहीतरी आहे का इथं, किती शांत वातावरण आहे. आणि हे बेन शिरपती काहीतरीच सांगत होतं. बराच वेळ तो तिथंच रेंगाळला आणि त्या वगळीतल्या पाण्यामध्ये पाय धुवून तो पुन्हा शेताकडे निघाला. आणि जसा तो त्या वगळीतून बाहेर पडणार तेवढ्यात त्याच्या कानावर एक मंजूळ आवाज आला. तो आवाज पैंजणाचा होता. जसा तो आवाज वसंताच्या कानावर पडला तसं तो खूपच दचकला. कारण या एवढ्या रात्रीच्या वेळी पैंजणाचा आवाज कुठून आला हाच सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि तो दचकून तसाच जागेवर थांबला. खरं तर मागं वळून बघायचं सुद्धा त्याचं धाडस होत नव्हतं. पावलं अचानकच जड झालेली होती आणि त्यानं अजून एक पाऊल पुढे टाकलं. तसं मागून एका स्त्रीचा आवाज आला, अहो पाहुणं. आणि त्या आवाजामध्ये काय जादू होती काय माहिती. वसंता जाग्याला थांबला आणि त्यानं मान वळवून मागं बघितलं. तसं वसंताला जे दिसलं त्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. कारण त्याच्या मागं खरंच एक सुंदर स्त्री होती. जसं शिरपतीनं सांगितलेलं होतं तसं त्या स्त्रीच्या सौंदर्याला कोणतीच सीमा नव्हती. अतिशय सुंदर स्त्री होती ती. एकदम गोरीपान, सगळा साज शृंगार केलेले, एकदम नटून थटून लयबद्ध चालीने ती आता वसंताच्या जवळ यायला लागलेली होती. तिचं सौंदर्य बघून वसंत घायाळ झाला आणि तो एकटकपणे तिच्याकडे बघतच राहिला. ती स्त्री आता वसंताच्या एकदम समोर येऊन उभी राहिली होती आणि तिनं वसंताला विचारलं, पाहुणं कोण व तुम्ही. तसं वसंता म्हणाला, मी वसंता. पण तुम्ही कोण आणि एवढ्या रात्रीचं तुम्ही इथं वगळीत काय करता. तसं ती स्त्री एकदम मिश्किलपणे हसली, पण तिनं उत्तर मात्र काहीच दिलं नाही. हळूहळूच ती स्त्री वसंताच्या जवळच येत होती आणि आता ती वसंताच्या एवढी जवळ येऊन उभी राहिली की तिच्या आणि वसंताच्या मध्ये आता फक्त एका हाताचंच अंतर बाकी होतं. तिनं आता आपला उजवा हात उचलला आणि तो वसंताच्या खांद्यावर ठेवला. तिच्या स्पर्शानिशी वसंताच्या शरीरातलं रक्त त्याच्या मेंदूकडे पळायला लागलं. जो काही त्याच्या मनाचा होता नव्हता तो तोल आता पूर्णपणे ढासळला होता. चांगलं वाईट समजण्याच्या तो पलीकडे गेलेला होता. त्या स्त्रीनं वसंताला पूर्णपणे संमोहित करून टाकलेलं होतं आणि ती आता हळूहळू त्याला आपल्या मोहपाशामध्ये ओढायला लागलेली होती. आणि त्या स्त्रीने वसंताला भोगायला सुरुवात केली. वसंता पूर्णपणे भान हरपलेला होता, त्यामुळे त्याच्यासोबत काय घडते याचा त्याला अंदाजच नव्हता. पण अचानक तो भानावर यायला लागला आणि त्याच्या नाकामध्ये एक दुर्गंधी शिरली. तसं त्याला एक ठसका लागला आणि तो जोरजोराने शिंकायला लागला. आणि त्यानं जसं आपले डोळे उघडून बघितले तसं समोरचं दृश्य बघून त्याच्या तोंडातून एक किंकाळीच निघाली. कारण मगाशी जी सुंदर स्त्री त्याच्याजवळ आलेली होती ती स्त्री आता एका भयानक पिशाच्यामध्ये बदललेली होती. ती एक हाडळ होती. तिची त्वचा पूर्णपणे पांढरी आणि सुरकुतलेली होती. डोळे एकदम पांढरे शुभ्र बिनबुब्बुळाचे होते. दात एकदम करवतीसारखे अंकुचीदार होते. तिच्या तोंडातली जीभ सापाप्रमाणे लपलपत होती. सगळे केस विस्कटलेले आणि पिंजारलेले होते. अंगावरचा साज कधीच गळून पडलेला होता. मगाशी तिच्या अंगावर असणारी ती अप्सरेसारखी सुंदर साडी आता एखाद्या शवावर पांघरलेल्या पांढऱ्या कपड्याप्रमाणे भयान वाटायला लागली. तिचं ते भयानक रूप बघून वसंता मोठमोठ्याने किंचाळायला लागला आणि तो स्वतःची सुटका करून घ्यायचा प्रयत्न करायला लागला. पण त्याची शक्ती आता कमी पडायला लागली. तो काहीच करू शकत नव्हता. त्या हडळीची वासना शांत झाल्यानंतर ती पुन्हा उठली आणि बाजूच्या झुडपामध्ये कुठेतरी गायब झाली. वसंता कसा तरी चाचपडत उठला आणि अंगातल्या राहिलेल्या शक्तीनिशी तो पुन्हा आपल्या शेताकडे पळायला लागला.